सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो इंडियाची स्क्वॉड फॉर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हॅज बीन रिलीज्ड आणि खूप खूप चर्चा चालू आहे त्याच्याबद्दल की सिराजला का काढलं आणि खूप 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 असे कॉन्ट्रोवर्शियल म्हणणार नाही पण खूप अशी असं काय म्हणतात त्याला खूप न्यूज कॅच करणारी अशी स्क्वॉड आहे. पण असं म्हणायला नाही पाहिजे पण इट्स क्वाईट ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल रोहित शर्मा कॅप्टन आहे. एक्सपेक्टेड होतं की आता व्हाईट बॉलचा कमबॅक दोघांसाठी म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनाही आता मे बी तर 2023 वर्ल्ड कपचा बदला काइंड ऑफ रिव्हेंज असं स्टोरी असेल आणि दोघांनाही प्रूव्ह करणं एकमेकांना इम्पॉर्टंट आहे की रोहित शर्मा ॲज कॅप्टन ही हॅज प्रूव्ड बट ऑस्ट्रेलिया सिरीज बोथ कोहली आणि रोहितसाठी दोघांसाठी इतकी चांगली नव्हती गेली सिरियसली. म्हणजे जरी कोहलीने एक सेंचुरी मारली बट दॅट्स नॉट हे एकच सेंचुरी मारली पुढे देर वॉज नो इम्पॅक्ट की कोहली प्लेड की खूप भारी खेळला असं काही झालं नाही. सो दोघांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि द नेक्स्ट थिंग हायलाईट इज सिराजला का काढलं. तर सिराजला काढायचा मुद्दा असा मला पटलं नाही सिराजला काढलं कारण फर्स्ट ऑफ ऑल सिराज हॅज बीन देअर फॉर लॉंग टाईम. तो म्हणजे असा प्लेअर आहे जो कधी असं इंजुरीनी बाहेरच असतो. ही इज कॉन्स्टंटली प्लेईंग सम ऑर द अदर फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. सो त्याला काढणं वॉज ॲक्च्युली नॉट हे की एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणजे सिराजला काढणं वॉज सिरियसली नॉट गुड असं मला वाटतं. पण म्हणजे सिराज इज अ प्लेअर की तो बिचारा 100% देतो म्हणजे जेव्हा केव्हा तो फील्डमध्ये उतरतो वेदर इट बी T20 ODI टेस्ट ही इज बीन देअर. म्हणजे तो सिराज आहे म्हटल्यावर तो 100% देतो. सो त्या ॲस्पेक्टनी सिराजला का काढलं हॅज बीन अ क्वेश्चन. आणि रोहितने एक्सप्लेनेशन दिलं की ही इज नॉट इफेक्टिव्ह वेन द बॉल गेट्स ओल्ड. सो बॉल गेट्स ओल्ड आय डोंट थिंक सो की हे रिझन आहे की तुम्ही आता अर्शदीपला चान्स देत आहे. तुम्ही शमी इंजुरी येऊन परत आला आहे. बुमराची जर अनसर्टन्टी असेल तर इज इट राईट टू जस्ट बी विथ टू पेसर्स. त्यातला अर्शदीपला थोडा एक्सपिरियन्स आहे आणि शमीला खूप एक्सपिरियन्स आहे पण देर शुड बी अनदर एक्सपिरियन्स पेसर की समजा बुमरा अवेलेबल नाही आहे आणि वी नीड अ पेसर तर मग सिराज शुड हॅव बीन देअर असं मला वाटतं. सो द नेक्स्ट डिबेट इज अबाउट जडेजा आणि अक्षर. जडेजा आणि अक्षर दोघंही साधारण त्यांच्या क्वालिटीज सेम आहेत इन व्हाईट बॉल क्रिकेट आपण असं म्हणूया कारण जडेजा इज ग्रेट इन टेस्ट क्रिकेट. सो जडेजा आणि अक्षर पटेल विथ सेम स्किल विच बोथ ऑफ देम हॅव त्या दोघांच्या सिलेक्शनमुळे किंवा अक्षर पटेल किंवा या दोघांच्या एकाच्या सिलेक्शनमुळे मे बी सिराजला काढलं असं मला वाटतं. कारण एक राईट ऑफ स्पिनर आणि एक लेफ्ट ऑफ स्पिनर इज गुड असं मला वाटतं कारण त्यांनी वॉशिंग्टन सुंदर घेतलं. दे हॅव कुलदीप यादव. सो टेक्निकली वी हॅव 4 स्पिन ऑप्शन्स टू गो इन दुबई. आणि आणि दुबई असं पिच आहे की इट इज व्हेरी फेवरेबल फॉर पेसर्स. इट हॅज बीन अ हिस्ट्री दॅट खूप पेसर्सना उपयोगी पडलं आहे हे ग्राउंड. सो त्या पर्स्पेक्टिव्हने टेकिंग 4 स्पिनर्स ऑन अ टूर लुक्स क्वाईट वियर्ड टू बी ऑनेस्ट. आणि या दोघांच्या बरोबरीने आपण म्हटलं अक्षर आणि जड्डूच्या तर वॉशिंग्टन सुंदरला कितपत चान्स मिळेल आय एम नॉट शुअर. की जर इंडियाला जर बॅटिंग डेप्थ हवी असेल कुठल्या तरी मॅचमध्ये तर दे वूड गो फॉर वॉशी कारण तो प्रोव्हाइड करू शकतो बॅटिंग. पण सिमिलरली दोघंही अक्षर आणि जड्डू लेफ्टी आहेत. सो आय डोंट थिंक वॉशी गेट्स अ प्लेस. पण तो राईट ऑफ स्पिनर आहे म्हणून त्याला कदाचित मिळू शकते. पण त्याला वॉशिंग्टन सुंदरला प्लेईंग 11मध्ये येणं इज क्वाईट टफ असं मला वाटतं आहे. पण कुलदीप पण आहे सो दे वोंट गो फॉर वॉशी आय गेस. सो द नेक्स्ट क्वेश्चन अरायझेस इज विल जयस्वाल प्ले. तर जयस्वालचा फॉर इन्फॉर्मेशन जयस्वालचा अजून ODI डेब्यू व्हायचा आहे फॉर इंडिया. ही हॅज डन अ T20 डेब्यू, ही हॅज डन अ टेस्ट डेब्यू अँड ही हॅज डन एक्सलंट इन टेस्ट ॲज वी ऑल नो. आणि आय डोंट थिंक जयस्वालला चान्स मिळेल कारण इट डिपेंड्स ऑन इट डिपेंड्स ऑन गिल. कारण गिलनी जर रन्स नाही केले लाईक हे डिड इन ऑस्ट्रेलिया तर मग जयस्वालला कदाचित चान्स मिळू शकतो. कारण आय डोंट थिंक मिडल ऑर्डरमध्ये काही चेंज करतील कारण वी हॅव KL राहुल, पंत, श्रेयस अय्यर ऑल्सो मेक्स अ कमबॅक. सो जयस्वालची जागा गिलवर डिपेंड आहे फुल्ली. पण अजून एक असा ॲस्पेक्ट आहे की गिलला वाईस कॅप्टन केलं आहे. सो कितपत वाईस कॅप्टनला ड्रॉप करतील आय एम नॉट शुअर. कारण ODI असा फॉर्मॅट आहे की जयस्वाल वोंट फील वियर्ड अबाउट इट कारण ही हॅज अ काम अँड कंपोज प्लेयरशिप. तो टेस्ट खेळल्यामुळे ही कॅन जस्ट प्ले स्लो आणि ही कॅन जस्ट गिअर बदलू शकतो असं मला वाटतं. कारण ODI इज अ गुड फॉर्मॅट फॉर हिम असं पर्सनली मला वाटतं. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट युझी चहल, संजू सॅमसन, करुण नायर या 3 प्लेयरला इग्नोर का केलं.
तर मला असं वाटतं युझी चहलला घेतलं का नाही, कारण कुलदीप यादवला चान्स दिला. संजू सॅमसन आणि पंतमध्ये देर वॉज अ डिबेट की कोणाला घ्यायचं, पण ॲट द एंड पंतला मिळालं, कारण मे बी ही वॉज अ लेफ्टी, कारण खूप रायटी आहेत खूप मिडल ऑर्डरमध्ये, म्हणजे कोहली, रोहित, गिल, मग श्रेयस अय्यर हे सगळे रायटी आहेत. सो मे बी अजून एक रायटी नको म्हणून पंतपाशी गेले असतील ॲज अ ऑप्शन. आणि करुण नायरला आय डोंट थिंक आत्ता एवढ्यात हे करतील, कारण त्याला अजून थोडा मे बी खेळायला पाहिजे त्यांनी, असं मला वाटतं. पण ही हॅज डन एक्सेप्शनली वेल इन विजय हजारे ट्रॉफी, नो डाऊट अबाउट दॅट, नो डाऊट अबाउट इट. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आणि सिटी स्टार्ट्स ऑन 19th of Feb, सो आहे महिनाभर आहे अजून. सो आणि आपलं खूप खूप क्रेझी होणार आहे की 2022चा जो एशिया कप होता, जो इंडियन फॅन्स विसरू शकणार नाहीत, पण विसरतील, पण आय एम नॉट शुअर, कारण वी हॅव टू प्ले पाकिस्तान आणि न्यूझीलंड ॲज दे आर इन द सेम ग्रुप, आणि बांगलादेशबरोबर पण एक गेम आहे. सो 2022मध्ये असंच झालं T20 वर्ल्ड कपमध्ये, की हे दोघं असेच आले होते आणि आपली वाट लागली होती दोन्ही टीम्सच्या अगेन्स्ट. सो होपफुली इंडिया डज अ ग्रेट परफॉर्मन्स आणि मॅजिक हॅपन्स, की 2025मधली सुरुवात अशी चांगल्या हाय नोटवर होईल. सो होपफुली आपण सिटी जिंकू, आणि द होल टुर्नामेंट ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी मी कवर करीनच इन द फॉर्मॅट ऑफ मीम्स मे बी किंवा रिव्ह्यू. पण द ग्रेट क्लॅश इंडिया वर्सेस पाकिस्तान त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल प्लॅन करतो आहे मी. होपफुली ते घडेल. आणि आता असं सांगायचं आहे की 300 सबs होत आलेत. सो कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मच. एकदम बरं वाटतं आहे मला जो रिस्पॉन्स मिळतो आहे तो क्रिकेटसाठी पण आणि गेमिंगसाठी पण. सो प्लीज तो सपोर्ट चालू ठेवा. आणि होपफुली आता तुम्हाला अजून क्रेझी कॉन्टेंट मिळेल, कारण पुढे IPL पण आहे. सो खूप गोष्टी आहेत लाईंड अप क्रिकेटिंग इयर्स या वर्षीसाठी. सो होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कीप सपोर्टिंग सगळ्या तुमच्या क्रिकेट फॅन्स, मित्र जे कोण आहेत ज्यांना क्रिकेट आवडतं, ज्यांना क्रिकेटबद्दल अप टू डेट राहायचं, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी पोस्टेड होतील ॲज पर द चॅम्पियन्स ट्रॉफी, ॲज ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.